नमस्कार मित्रांनो, आज शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। खरीप हंगाम 2025-26 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 800 कोटींपेक्षा जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये सोयाबीन, उडीद आणि मूग पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाखो शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेतला होता। सरकार आणि शेतकऱ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात विमा या ठिकाणी भरलेला होता। आता त्या सर्व शेतकऱ्यांना या विम्याचे पैसे मिळणार आहेत किंवा त्यांना फायदा होणार आहे। पैशाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि झालेल्या देखील आहेत। उर्वरित शेतकऱ्यांना हे पैसे 2 टप्प्यामध्ये मिळणार आहेत आणि प्रति हेक्टर सुमारे 35,000 रुपयांपर्यंतची मदत ही शेतकऱ्यांना मिळू शकते। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अंदाजे जवळपास 7 ते 8,000 रुपये जमा होतील आणि म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना आता आपले बँक खाते या ठिकाणी त्यांनी तपासत राहावे। तुम्हाला देखील लवकरच हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही। तर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लगेच आपल्या सर्व शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी कृपया आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीला दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।